नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, कृषी क्षेत्रामध्ये FRP रॉड्सचा वापर। नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, FRP रॉड्सचा मुख्य उपयोग। 1. ग्रीनहाऊस किंवा पॉलीहाऊस स्ट्रक्चर। छप्पर व भिंतींना आधार देण्यासाठी FRP रॉड्स वापरले जातात, गंजत नाहीत व वजनाने हलके असतात। 2. वेलवर्गीय पिकांना आधार, ट्रेलिसिंग। द्राक्ष, कारले, टोमॅटो, दोडका, काकडी, बीन्स यांसारख्या वेलींना मजबूत आधार। बांबू किंवा लाकडासारखे कुजत नाहीत, तुटत नाहीत। कंपाऊंड किंवा कुंपणासाठी खांब। FRP रॉड्सचा वापर करून शेताला कुंपण करता येते, लोखंडासारखे गंजत नाहीत आणि दीर्घकाळ टिकतात। सिंचन व्यवस्था, ड्रिप किंवा स्प्रिंकलर सपोर्ट। ड्रिप लाईन किंवा स्प्रिंकलरला आधार देण्यासाठी वापरले जातात, सहज हलवता येतात व टिकाऊ असतात। शेड नेट किंवा जाळी आधार, पक्षीरोधक, किडीपासून संरक्षण करणारी जाळी किंवा शेड नेट लावण्यासाठी आधार, वाऱ्याला जास्त प्रतिकारक। हायड्रोपॉनिक्स व उभी शेती, व्हर्टिकल फार्मिंग। रॅक्स व हलक्या वजनाच्या फ्रेम्स तयार करण्यासाठी। रोपवातिका व झाडांना आधार, छोट्या झाडांना व झाडांच्या कुंपणाला आधार म्हणून वापर। कृषी क्षेत्रात FRP रॉडचा झटका मशीनचा वापर। झटका मशीन म्हणजे शेताभोवती लावलेले विद्युत कुंपण। यात FRP रॉड्स खांब म्हणून वापरले जातात व त्यावर वायर बसवली जाते। मशीनमधून थोड्या वेळाने कमी विद्युत प्रवाह दिला जातो, ज्यामुळे जनावरे, डुकरे, रानडुक्कर, नीलगाय यांना शेतात घुसणे थांबते। FRP रॉड्सचे फायदे: गंजरोधक, लोखंडासारखे गंजत नाहीत, हलके पण मजबूत, सहज वाहून नेता येतात। हवामान प्रतिरोधक, ऊन, पाऊस, खते, कीटकनाशके यांचा परिणाम होत नाही। जास्त आयुष्य, 10 ते 15 वर्षे टिकतात। किफायतशीर, सुरुवातीला खर्च जास्त पण दीर्घकाळात स्वस्त। पर्यावरणपूरक, लाकूड किंवा बांबू तोडण्याची गरज नाही। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये अनेक शेतकरी द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांसाठी FRP रॉड्स वापरत आहेत। आपणाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया।